नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये 2 राशी असतील, म्हणजे 2 व्यक्ती आहेत. एका व्यक्तीची रास कन्या रास असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची धनु रास असेल, तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे हा नेमका कशा प्रकारे संपन्न होऊ शकेल किंवा त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात. दोन्ही राशीचे जे संपूर्ण व्यक्तिमत्व असतात हे नेमके कशा प्रकारचे असतात आणि काही वेळेस प्रॉब्लेम थोडेसे टोकाचे झाले तर नेमकं काय करायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी, ज्या सर्व 12 राशी परस्पर प्रेमविवाहात असतील, तर त्याचा जो प्रेमविवाह आहे, वैवाहिक जीवन आहे, नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या आणि धनु राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्या राशीबद्दल विचार करू. कन्या राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 6व्या सणात येणारी ही रास आहे. स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येते ती म्हणजे त्यांचं बोलणं, भाषेवरचं प्रभुत्व हे जबरदस्त असतं. म्हणजे कसं बोलायचं, कुठे थांबायचं, किती बोलायचं, समोरच्या व्यक्तीला टॅकल करण्यासाठी किंवा त्याच्याशी चांगला संवाद साधण्यासाठी नेमकं काय करायचं, या संदर्भातलं अगदी चांगली माहिती ही कन्या राशीच्या व्यक्तीला चांगलीच ठाऊक असते. अर्थात स्वतःसुद्धा ते बरेचसे चिकित्सक आणि चौकस असतात. प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची, का, कशाला, कशामुळे, कधी, केव्हा, क पासून सुरुवात होणारे जवळजवळ सर्व प्रश्न त्यांच्याकडे असतात आणि ते लहानपणापासून ते विचारत असतात आणि त्यामुळेच त्यांच्याकडे माहितीचा भंडार जबरदस्त असतं. जवळजवळ प्रत्येक क्षेत्राबद्दलची माहिती ही कन्या राशीच्या व्यक्तीकडे असतेच. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीबरोबर त्याच्या आवडीच्या विषयावरती सहज संवाद साधणं हे कन्या राशीला अगदी सोपं होऊन जातं. आणि त्यामुळे होतं काय, की या राशीबद्दलचे जे विचार असतात हे समोरच्या व्यक्तीला खूप आवडतात. दुसरी गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत, हसत हसत बोलण्याची पद्धत असते यांची, म्हणजे कन्या राशीच्या व्यक्तींची. कुठलाही मुद्दा कितीही गंभीर किंवा गुंतागुंतीचा असला तरी तो सहज सोप्या पद्धतीने मांडणं ही हातोटी कन्या राशीच्या व्यक्तींना मध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं. त्यामुळे त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व हे एव्हरग्रीन अशा व्याख्येमध्ये येणार असतं. अर्थात भरपूर काही बोलून सुद्धा स्वतःबद्दल फारशी काही माहिती हे कन्या राशीकडून मिळणं हे जवळजवळ कठीण होऊन बसतात. ही गोष्ट थोडीशी वेळ आहे. त्याच्यामागे कारण सुद्धा असंच आहे. कन्या राशीच्या व्यक्तीचा हा विचार सुद्धा असतो, की समजा जर का आपण आपल्याबद्दलची सगळी माहिती समोरच्याला दिली तर समोरचा माणूस हा आपल्याला जोखू शकेल किंवा जज करू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आपला वेगळा फायदा सुद्धा उठवू शकेल. आता या गोष्टीमुळे कन्या राशीच्या व्यक्ती आहेत या समोरासमोर संपूर्णपणे स्वतःची माहिती देत नाही. अर्थात कुणालाच ते तशी प्रकारची माहिती देत नाही. संपूर्णपणे समोरच्यावरती विश्वास ठेवणं हे कन्या राशीच्या व्यक्तीला थोडंसं जड जातं. अर्थात त्याचा फायदा सुद्धा त्यांना मिळतो आणि तो सुद्धा महत्त्वाचा असतो. भाषेवरचं प्रभुत्व, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती ही या राशीची उत्तम आहे. या राशी इतकं अलर्ट इतर दुसरी कुठली राशी नाही. अगदी अलर्टपणा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा दिसून येतो. अगदी सहज जरी कुठे पिकनिकला गेले किंवा अनोळखी ठिकाणी गेले तरी त्या ठिकाणाची संपूर्ण खातर जमा करून घेतील. तिथे जायचं कसं, राहायचं किती, तिथे व्यवस्था काय आहे, तिथे आरोग्याच्या व्यवस्था काय आहेत, बाकी सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा या राशीच्या ज्या स्त्री, या राशीचे जे पुरुष किंवा स्त्री वर्ग म्हणजे व्यक्ती आहेत त्या जाणून घेतील. त्याच्यामुळे चौकस चिकित्सक भरपूर असतात आणि अलर्टपणा या राशीमध्ये भरपूर असतो. आता याचा म्हणजे काही चांगला सुद्धा अनुभव येतो, काही थोडासा वेगळा सुद्धा अनुभव येतो. म्हणजेच एखादी गोष्टीचा बिनधास्तपणे आनंद घेणं, बिनधास्तपणे सामोरं जाणं, बेधुंदपणा, बिनधास्तपणा, मनाचा मोकळेपणा हा कन्या राशीमध्ये सहसा दिसून येत नाही. तो अलर्टपणा त्यांच्याकडे असतो. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिसिजन पॉवरफुल सुद्धा थोडे कमी होतं. आता जसं सांगितलं की एखाद्या मुद्द्यावरती जर का डिसिजन घ्यायचा असेल, निर्णय घ्यायचा असेल तर विचारच जास्त करत बसाल आणि बऱ्याच जणांना विचारतील की तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, आणि घेताना काहीतरी तिसराच निर्णय घेतील. आणि बऱ्याच प्रमाणात जर का तुम्ही एखाद्या विषयावरती विचार केला तर तुम्ही थोडंसं निगेटिव्ह होण्याची शक्यता जास्त असते किंवा कधी कधी तुम्ही निर्णय पोहोचतच नाही. तोच भाग कन्या राशीमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. परंतु दुनियादारी ज्याला आपण म्हणतो ही कन्या राशीला चांगली ठाऊक असते. त्याच्यामुळे यांची चिटिंग होणं हे थोडंसं कठीण असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल असतात. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे हे कन्या राशीला चांगलं ठाऊक असतं. अर्थात इन्व्हेस्ट कसे करायचे हे माहिती असतं. कन्या राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचे एकापेक्षा जास्त मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम असण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. अर्थात कन्या राशीचे जे व्यक्ती असतात हे शारीरिकतेच्या संदर्भातले, म्हणजे शारीरिक मेहनतीची कामं करणं थोडंसं यांना कठीण होऊन बसतं. म्हणजे
जास्त मेहनतीची शारीरिक मेहनतीची कामं केली तर लवकर लवकर मलूल होतात, लवकर थकून जातात. त्यामुळे भौतिक क्षेत्राशी संबंधित किंवा ज्यामध्ये कम्युनिकेशन आहे अशा प्रकारचे जे क्षेत्र आहेत त्यामध्ये कन्या राशीची ज्या व्यक्ती आहेत त्या अगदी सहजपणे पुढे जाऊ शकतात. आता आपण चर्चा करणार आहोत की धनु राशीच्या ज्या व्यक्ती असतात या धनु रास नेमकी कशा प्रकारची असते. तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानात किंवा नवम स्थानात येणारी ही रास आहे, पुरुष राशी आहे. या राशीला जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचे जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही सुद्धा रास द्विस्वभाव स्वरूपाची रास आहे. आता दोन्ही राशी द्विस्वभाव स्वरूपाच्या हाच काय तो याच्यामध्ये समान धागा आहे. याचप्रमाणे धनु राशीबद्दल सांगायचं झालं की धनु राशी पूर्णपणे मनोमोकळी, दिलदार, बिनधास्तपणा, बेधुंदपणा, स्वतंत्र उपभोगणारी ही रास आहे. कोणाच्याही देखरेखीखाली राहणारी नाही आहे किंवा दुसऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे स्वतःचं आयुष्य जगणारी ही रास अजिबात नाही. ऊर्जा ही जबरदस्त, ऊर्जेचा स्त्रोत यांच्यामध्ये जबरदस्त असतो. ऊर्जा असे ओथंबून वाहत असते. अगदी तुम्ही धनुराशीचे व्यक्ती बघितला तर कधी ना कुठल्या तरी कामामध्ये गरगच असतात, कुठल्या ना कुठलं काम करण्याच्या मागेच असतात. एखादं काम अंगी आलेलं आहे ते झटपट करून पूर्ण करून नंतर मग स्वस्थ बसायचा हा भाग धनुराशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं. समाजसेवा सुद्धा याच्यामध्ये भरभरून दिसून येते. एखादा व्यक्ती दुःखात असेल, कष्टात असेल तर स्वतःहून त्याच्याकडे जातील आणि जेवढी शक्य होत असेल तेवढी मदत ते करतील. तो व्यक्ती समोरचा ओळखीचा असो वा नसो, मात्र मदत करणं, माणुसकीची भावना ही या धनुराशी इतकी इतर कुठल्याही राशीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यामुळे घरातल्या व्यक्तींपेक्षा घरातल्या बाहेर यांची जी इमेज असते, यांची जी प्रतिमा असते ती खूपच चांगली असते. घरातल्या व्यक्तींची पटणं जमणं थोडंसं कठीण होऊन बसतं. या फिरायला भटकायला खूप आवडतं. अनोळखी ठिकाणी भेटी देणं, तिकडल्या गोष्टी जाणून घेणं, निसर्गाशी समरस होणं आणि फिरणं हा या राशीमध्ये खूपच जास्त त्या संदर्भातला जो स्टॅमिना असतो तो सुद्धा जबरदस्त असतो. काही व्यक्तींना, काही राशींना फिरायला वगैरे आवडत नाही, होमसिक असतात, जसं की कर्क रासायनिक आणि आणखीनही बाकी राशींचे वेगळे स्वतःचे गुणधर्म असतात. परंतु धनुराशी जे आहे त्यांना फिरायला वगैरे आवडतं, वेगळ्या लोकांशी, अनोळखी लोकांशी ओळखी करायला आवडतात आणि माणुसकी शोधणारी ही रास आहे. मग तिथे धर्म, जात, पंथ हा भाग अजिबात येत नाही. ट्रान्सफर असतात मनाची सुद्धा, त्यामुळे याची वाणी सुद्धा कधी कधी तिखट जाणवू शकते. उगाच साखर पेरणी करणं, गोडगोड बोलणं किंवा डिप्लोमॅसी करणं ही गोष्ट जशी कन्या राशीमध्ये दिसते तशी तुम्हाला धनु राशीमध्ये अजिबात दिसणार नाही. या राशीमध्ये जे मूळ नक्षत्र आहे थोडंसं स्पेशल असतं. अर्थात मूळ नक्षत्राबद्दल वाढवा भरपूरच आहे, परंतु मूळ नक्षत्र हे सरळ असतं, सत्यवादी आहे, समोर बोलणारे आहे. याच्यामध्ये जिद्द चिकाटी, मेहनतीपणा जबरदस्त दिसून येतात आणि बौद्धिकदृष्ट्या सुद्धा हे जे नक्षत्र आहे ते खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येतात. अर्थात कधी कधी आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास दिसू शकतात, परंतु जे मूळ नक्षत्र आहे याच्यामध्ये चिकित्सा भावना आणि पुढे जाण्याची जी वृत्ती आहे, बिनधास्तपणा आहे, जे कष्ट करण्याची तयारी आहे ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते. धनुराशीच्या ज्या व्यक्ती असतात यांच्यामध्ये ऊर्जेचा स्तर एवढा जबरदस्त असतो की शांत जरी स्वस्थ जरी बसले तरी त्यांच्या शरीराचा कुठला ना कुठला तरी अवयव हा मुवमेंट करत असतो. मनामध्ये बरेचसे विचार सुद्धा चालू असतात. या राशीमध्ये सगळे काही चांगले गुणधर्म आहेत. म्हणजे याच्यामध्ये कष्ट करण्याची तयारी चांगली आहे, त्याच्यानंतर झोपून देण्याची तयारी खूप चांगली आहे, यानंतर माणुसकीची भावना खूप चांगली आहे. आणखी बऱ्याच गोष्टी या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. पण एकच गोष्ट आहे की ज्यामुळे या सगळ्या गुणांवरती पाणी फेरलं जातं, तो म्हणजे निर्णय क्षमता. या राशीच्या ज्या व्यक्ती असतात या निर्णय लवकर घेत नाही, करायचं की न करायचं याच द्विधावस्थेत राहतात आणि निर्णय जर तुम्ही घेतले नाही तर तुम्ही पुढे जाणं थोडंसं कठीण होऊन बसतं. त्याच्यामुळे या राशीच्या व्यक्तींना त्याचे जे करिअर आहे त्यामध्ये थोडेसे त्रास होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. अर्थात पैशाची खणखण याला जास्त ऐकू येत नाही, तरी सुद्धा या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. जसं की आपला मुद्दा होता की प्रेमविवाहामध्ये कन्या आणि धनु राशी असतील, तर अर्थातच या दोन्ही राशीचे जे स्वभाव वैशिष्ट्य आहेत ती बरीचशी वेगळी आहेत. आणि प्रेमामध्ये होतं काय की आपल्यामध्ये जे नसणारी गोष्ट समोरच्या व्यक्तीमध्ये असली एक आपसूक आकर्षण तयार होतं आणि त्याचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. अर्थात हे प्रेम जेव्हा विवाहात रूपांतर होतं तेव्हा मात्र प्रॉब्लेम होतो, कारण मग तेव्हा तुम्हाला 24 तास एकत्र राहायचं असतं. मग एकमेकांचे जे स्वभाव वैशिष्ट्य जी की वेगळी आहेत, विचार वेगळे आहेत, हे थोडेसे अडचणीचे वाटू लागतं. पण ते इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, जर का तुमचा प्रेमविवाह झालेला असेल तर समोरच्याला तो व्यक्ती जसा आहे तसा स्वीकारा, त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्याच्यामध्ये जर का तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला पूर्वीचा व्यक्ती मिळताना कठीण होऊन बसेल, तो स्वतःचं व्यक्तिमत्व हरवून बसेल. मग त्यामुळे तो जसा आहे तसा स्वीकारण्याचा प्रयत्न करा. आणि प्रेमविवाहामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रेमविवाह करता त्यावेळेस घरातल्या ज्या व्यक्ती असतात त्यांनी तुमच्यासाठी दरवाजे बंद केलेले असतात विचारांचे किंवा तुम्हाला चालण्याचे. त्यामुळे जी काही जबाबदारी असते ती तुम्हाला सांभाळायची असते. यामुळे सगळ्यात बेसिक आणि गोल्डन त्याच्यामध्ये मुद्दा असा की समोरचा व्यक्ती जसा आहे तसा जर का तुम्ही स्वीकार केला तर तुम्हाला तुमच्या विवाहामध्ये प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही. अर्थात
जो धनुराशीचा बिनधास्तपणा आहे, मनमोकळेपणा आहे, बेछूटपणा आहे, हा थोडासा कन्या राशीला अंगावर येणारा वाटतो. आणि कन्या राशीचं जे बोलणं आहे किंवा त्यांचे जे चिकित्सकपणा आहे, छोट्या-मोठ्या गोष्टींबद्दलचे जाणून घ्यायची जी वृत्ती आहे आणि पैशाच्या बाबतीमध्ये जो थोडासा कंजूसपणा आहे, तो धनुराशीला मानवत नाही. हा प्रकार असतो. आणि धनुराशीमध्ये थोडासा इगोचा भाव हा थोडासा जास्त असतो, की जो कन्या राशीला जमत नाही, मानवत नाही. आता जे 4-5 मुद्दे आहेत, त्याच्यावर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. आणि मग असे सांगितलं, की जर का तुम्ही विवाहात असाल आणि खास करून प्रेम विवाहात असाल, तर समोरचा व्यक्ती जसा तुम्ही आहात तसा स्वीकारला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीत. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येत असेल तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये, तर तुमची कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण ज्या राशी आपण विश्लेषण केलं, या फक्त आणि फक्त चंद्रावर आधारित असतात. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात. ते वेगवेगळ्या राशी, नक्षत्र आणि योगात असू शकतात. त्याचे परिणामही वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे संपूर्ण कुंडली पाहून तुमचे जे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन असतील त्या संदर्भातलं मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये कन्या राशी आणि धनुराशी असेल तर त्याचा जो प्रेमविवाह आहे हा कशा प्रकारे संपन्न होऊ शकेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.